एकनाथ शिंदे साहेबांच्या बंगल्यावर झाले ते पापलेट, सुरमई, घोड, सुकी मांदेली पण आहे मार्केटमध्ये. मासे मात्र सर्व आहेत, तुम्हाला पाहिजे तेवढे. एवढी पिशवी भरणार तुमची किलो. सध्या तुम्हाला जर कोळीम हवा असेल तर हे मीठ लावलेली. मला ताजे मासे नाही मिळत आहेत, पण सुके मासे हा खारबावच्या खाडीचा जवळ आहे. थोडाफार रेट होईल घ्यायला आल्यावर. ही असते दांडी आणि हे असते सुकट. तुम्हाला लांबणं हे लाकडाचे तुकडे वाटते. माझं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंट मिळेल. मी सुक्यामध्ये दिसते आपल्याला. सॉल्ट लेग पीस म्हणतो तसं मधला भाग आहे. मसालेवाले तुम्हाला काय मिळते. आपण कोणगावच्या आठवडी बाजारामध्ये आलो. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आहे भिवंडीच्या कोणगावमध्ये. आता भिवंडीचं म्हणा किंवा कल्याणचं म्हणा, कल्याणपासून जवळच आहे. मध्ये खाडीचा ब्रिज लागतो, तो कोणगावमध्येच आहे. तो क्रॉस केला की कल्याण सुरू होतं आणि इथून भिवंडी सुरू होतं. आपला नाशिक हायवेवरनं तुम्ही आलात तर कल्याण फाटा आहे, तिकडून राईट मारायचा आणि कल्याणच्या दिशेने जायचं. तर डाव्या साईडला कोणगाव लागेल तुम्हाला आणि तिकडेच हा बाजार आहे. म्हणजे आपण कोणगावच्या आठवडी बाजारामध्ये आलो. आणि ही जी मागे जागा दिसते आहे ना, तिथे असतो सुक्या मच्छीचा बाजार. पण पावसाळा असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथे कोणीही बसत नाही, सगळे बाहेरच्या साईडला बसतात. तर तुम्ही याल, मैदान बघाल, इथे कोण नाही म्हणून परत जाल तर असं नाही. ते बाहेरच्या साईडला तर रोडवरती बसतात. पूर्ण चिखल होतो इकडे पावसाळ्यामध्ये. ते आता 2-3 दिवस चांगलं ऊन पडलं म्हणून सुकलं आहे, नाहीतर पूर्ण चिखल असतो. वार आहे मंगळवार, तारीख आहे ती 14 जुलै 2026 आणि पावसाळ्याचा सीझन आहे. या सीझनमध्ये सुक्या मच्छीचे काय रेट आहेत ते आपण बघूया. बाकी बाजार एकदम कमी आहे, पूर्ण भरलेलं असतं, गजबजलेलं असतं. पण सध्या पावसाळी सीझन आहे आणि मागच्याच आठवड्यात मला माहिती किती भयानक पाऊस पडला. त्यामुळे आता ह्या मंगळवारी लोक कमी पण आहेत आणि बाजारवाले पण कमी आहेत. बाकी हे मसालेवाले तुम्हाला कायम मिळतील दर मंगळवारी, तिकडेच असतात हे मसालेवाले. यांचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. इकडे आपले फळवाले, भाजीवाले वगैरे आहेत आणि सुक्या मच्छीवाले खूपच कमी आहेत इकडे, एकदम लिमिटेड आहेत. थोडेफारच आहेत तिकडे आतमध्ये ते बघा. चला बघूया, जेवढे आहेत तेवढे काय काय मच्छी येते ते बघूया. दादा सांगतो आता लास्ट एंड आहे, पुढच्या मंगळवारपासून काय येणार नाही का? नाही येणार का? गोल्डन चान्स आहे. हा गोल्डन चान्स आहे, पुढच्या मंगळवारी पण येतील पाऊस नसेल तर. हे काय आहे बघा, वाम आहे. कशी आहे आज? ही पिवळी आहे का काळी आहे? काळी वाम आहे, 600 रुपये किलोने तुम्हाला मिळेल ही वाम. एकदम मधला भाग आहे, लेग पीस. काय लेग पीस म्हणतो तसं मधला भाग आहे. हे बघा एकदम क्लिअर, मध्ये एक छोटासा काटा आहे, बाकी एकदम बोनलेस आहे सगळे. ओके. 800 1 किलो 600. आणि पापलेट कशी आहेत? पापलेट 1000 रुपये किलो 800 रुपये. बघा पापलेट आहेत ती 1000 रुपये सांगतात, 800 ने देईल. बघा इकडे पाकड आहे आणि बोलाड. बघा बोलाड मच्छी आपण ताज्यामध्ये पण एकदा बघितली होती बोलाड मच्छी, आणि नेहमी सुक्यामध्ये दिसते आपल्याला. सॉल्टेड कशी किलो आहे? 500 रुपये किलो. बघा ही 500 रुपये किलो आहे बोलाड. सांगतात 1000 रुपयापर्यंत असते, पण सध्या 500 रुपये किलो आहे बोलाड. इकडे पाठीमागे वागते ते 800 रुपये किलो. इकडे बघा पाकडचे तुकडे पण आहेत. ती कशी पाकड? 800 रुपये किलो, तुम्हाला 500 रुपये देणार. बघा 500 रुपये किलोने तुम्हाला पाकड मिळेल. साहेबांचं नाव सांगा 500. बघा माझं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंट मिळेल यांच्याकडे. चेहरा लक्षात ठेवा. आणि आता ह्या सीझनमध्ये इथे असतात, बाकीच्या सीझनमध्ये आतमध्ये त्या मैदानात असतात दर मंगळवारी. आणि तुम्हाला लांबणं हे लाकडाचे तुकडे वाटतील, पण आहे पाकड, एकदम कडक सुकलेली चांगली पाकड. आणि हे बांगडे कसे? बांगडे 100 चे 3 होते, आता 4. बघा 100 रुपयाचे 4 बांगडे मिळतील तुम्हाला. दादांकडे मोठे मोठे मासे मिळतात सगळे. आणि इकडे आहे कुप्पा, टुना. कसा? 600 रुपये किलो. हा बघा 600 रुपये किलो मिळेल तुम्हाला कुप्पा. बघा माझं नाव सांगा, जेवढं प्राईस नाही त्यात 50-100 रुपये डिस्काउंट मिळेल तुम्हाला. एवढी मेहनती तिकडे येतात, एवढा सहकार्य करता पब्लिकसाठी. हो बघा बघा आपलं नाव, थोडंफार डिस्काउंट मिळतोय. सकाळी सकाळी होलसेलमध्ये गोणी भरून घेऊन चालले आहेत आजी. आता झाली महाग आहे सध्या ना, पावसाळा आहे ना, तर काय करणार, मासेच नाही. हे कुठले बोंबील आहे ते? बघा अर्नाळ्याचे बोंबील आहेत. कसे किलो आहे? 800 रुपये किलो आहेत. हां बघा हे 600 रुपये किलो बोंबील आहेत आणि हे सगळे अर्नाळ्याचे आहेत. आणि हे 800 रुपये किलोवाले आहेत. ही मोठी साईज आहे थोडीशी आणि सगळे अर्नाळ्याचे आहेत ना. आणि हे छोटे वाकडे बोंबील 500 रुपये किलो आहे, 450. बघा 450 रुपये किलो तुम्हाला हे वाकडे बोंबील मिळतील. साहेबांच्या बंगल्यावर झाले. कुठल्या? एकनाथ शिंदे साहेबांच्या बंगल्यावर झाले ते. एकनाथ शिंदे साहेबांच्या बंगल्यावर बोंबील चाललेत म्हणून सांगते ते. बघा हे मस्त पैकी फ्रेश कट होऊन एकदम साफ करून का त्यांना सुकट पण चालले तिकडे. आहे. बघा त्यांना सुकड पण चालली इकडे. हे बघा सुकड कशी किलो आहे? 800 रुपये किलो आहे. बघा 800 रुपये किलो सुकड आहे.
आणि ही मावशी तुम्हाला दर मंगळवारी या मार्केटमध्ये भेटणार म्हणजे भेटणार. कधी या, म्हणजे फक्त मंगळवारच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत. इकडे आहे सुकड. आणि हा जवळा कसा आहे? 350 रुपये. बघा जवळा आहे तो 350 रुपयेवाला. थोडा पिवळा पडलेला आहे. हा बघा जवळा आहे तो 350 रुपयाला मिळेल. आणि सोनाळे मार्केटमध्ये पण असते बरं का मावशी. हा शनिवारची असते, दर शनिवारी, बरोबर ना? बघा इकडे भिवंडीच्याच मार्केटमध्ये असतात जेवढे एवढे आठवडी बाजार आहेत ना. तो जवळा किती? 300 रुपये किलोवाला. बघा हा जवळा आहे तो 300 रुपये किलोवाला आहे. जवळा पण तुम्हाला काय असा फ्रेश नाही मिळणार आहे, थोडे दिवस राहिलेलाच मिळणार आहे. तसा सुकवता येईल तसा, कारण पावसाळ्यात तर सुकवायला मिळत नाही. पण जर तुम्हाला खायचं आहे सुकी मच्छी तर तुम्हाला ह्या बाजारात येऊन घेऊन जावा, भरपूर सुकी मच्छी मिळेल. इकडे दांडी सुकड आहे, ही 600 रुपये किलो सांगतात. दांडी सुकडी बघा ही बारीकवाली. बघा दादा सांगतात ही असते दांडी आणि हे असते सुकट. पण आपल्याकडे आपण याला दांडी सुकडच म्हणतो. आणि मोठ्या साईजची ही कशी आहे? तेच भाव आहे का? बघा ही पण 600 रुपयाचं, मोठी छोटी पण 600 रुपयाच. आणि एवढीच राहिली आता सध्या, संपत आली. आता सुके मासे पण आता हळूहळू मिळायचे बंद होतील. कसे आहे सुकड? 650. कर्दी ना, 650 रुपये किलो कर्दी आहे. थोडाफार रेट होईल घ्यायला आल्यावर. आणि इकडे आहेत सोडे. कसे आहे? चांगले कसे वाट आहे? 150 वाट लावला. बघा 150 रुपयाला वाटा लागला. हा एवढा वाटा आहे. 100 रुपयाला तुम्हाला वाटा मिळेल. सोडे कोळंबी, सुकवलेली कोळंबी खायला एक नंबर. पुढच्या मंगळवारी येणारच ना? येतात ना. बघा मंगळवारी येतात लोक मार्केटमध्ये, असं काही नाही. मार्केट पूर्ण संपणार नाही. दर मंगळवारी तुम्हाला काही ना काही सुकी मच्छी नक्की मिळेल या मार्केटमध्ये. हा जवळा बघा जरा सफेद दिसतोय, मगाशी पिवळे होते. आणि हा 450 रुपये किलो आहे. कुठला आहे जवळा? आणि हा खारबावच्या खाडीचा जवळा आहे. खाडीचा जवळा खायला एक नंबर आणि चांगला लागतो, सगळ्यात बेस्ट खाडीचा तो आहे. हा 450 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. कलरवरनं कळेल तुम्हाला, चांगला जवळा आहे. आणि बघा ह्या ताईंकडे तर तुम्हाला भरपूर मासे मिळतात, भरपूर. हे बघा हे. आणि हे 4 वार आठवडावार असतात भिवंडीमध्ये. सोनाळे झाला, खारबाव झाला, तुमचा कोणगाव झाला आणि पडगा. ह्या 4 ठिकाणी तुम्हाला आठवडी बाजार असतात. रविवार, मंगळवार, बुधवार, शनिवार हे तुम्हाला दिसतील तिकडे सगळीकडे. आणि मासे यांच्याकडे भरपूर आहेत, भरपूर. हे कशी वाम? बघा 800 रुपये किलो वाम आहे. कारातली वाम आहे बघा कशी आहे, मस्त एकदम. एकदम क्वालिटी बघा. तुम्हाला ताजे मासे नाही मिळत आहेत, पण सुके मासे क्वालिटी मिळतील, एकदम चांगल्या क्वालिटीचे. हां हे घोळ का? बघा ही सुरमई, सुरमईचं खारातलं. हे कसं? बघा हे 700 रुपये किलो आहे. इकडे बोलाड आहे, बोलाडचं आहे सुकी बोलाड 1000 रुपये किलो आहे. आणि कशी दिसते एकदम टकाटकमध्ये. आता ताजी बोलाड मी एकदाच बघितलेलं, आठवत नाही मला. आणि इकडे पाकडचं आहे, पाकड पण 1000. बघा पाकडचं पण 1000 रुपये किलो आहे. आणि हे पण भारी आहे सुकं. असे तुकडे करून मिळतील तुम्हाला 1000 रुपये किलोने. इकडे आहे ती खारीवाली बोलाड, म्हणजे मीठ लावलेली. ती बिन मीठ लावलेली होती, आता हे मीठ लावलेली. ही तुम्हाला 800 रुपये किलोने मिळेल खारी बोलाड. आणि बारीक बारीक तुकडे केलेले त्याचे बघा. मासे मात्र सगळे आहेत, काय प्रॉब्लेम नाही. पापलेटं पण आहेत. पापलेटं कशी आहेत? पापलेट 800 रुपये. बघा 800 रुपये किलोने पापलेटं मिळतील, सुकी पापलेटं. किलोमध्ये किती बसतात तो? 8-10 बसतात का? बघा ही पापलेटं 8-10 बसतील आरामात असं सांगतात. बोंबील पण आहे तिकडे. आरनळ्याचे आहेत का? कसे? 700 रुपये किलो बोंबील मिळतील तुम्हाला. साईज बघा केवढी आहे. आणि वाकटे कसे आहेत? वाकटी पण 700 रुपये किलो आहे. इकडे डोमी आहे जी तुम्हाला 400 रुपये किलोने मिळेल. आणि इकडे आपल्याला सुक्या मच्छीच्या मार्केटमध्ये कोलिम भेटलेला आहे, कोलिम दिसलेला आहे. आणि 7 पाटीचा कोलिम आहे बघा. हा कसा आहे? हा 600 रुपये किलो आहे कोळीम. सध्या तुम्हाला जर कोळीम हवा असेल तर तुम्हाला ह्या मावशींकडे मिळतोय 700 रुपये किलो म्हणाले ना? हा 600 रुपये किलो म्हणालेत मावशी बघा. आणि 7 पाटीचा आहे हा कोळीम. आणि सोडे कसे आहेत ताई? सोडे ते 800 रुपये. बघा 800 रुपये किलोने सोडे आहेत तुम्हाला. माशांचे भाव तुम्हाला हायच वाटतील. सध्या पावसाळा आहे, ताजे मासे तर काय मिळत नाही. आणि सुके मासे पण कमीच आहेत. हां ओली मच्छी पूर्ण बर्फातलीच येते. आणि सुकी मच्छी पण सुकवायला सध्या काय मिळत नाही पावसामुळे. सध्या ही ठेवलेली मच्छी असते, त्यामुळे थोडासा रेट हाईच असतो. पावसाळ्यात सगळ्याच माशांचा रेट थोडा हाई असतो. चला पण मासे मिळत आहेत हे महत्त्वाचं. आणि हे मासे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे मिळतील, म्हणजे ताज्या माशांपेक्षा ह्यांची क्वालिटी चांगली असणार 100% पावसाळ्यामध्ये.
आणि इकडे जवळा आहे जो तुम्हाला 400 रुपये किलोने मिळणार आहे. आणि इकडे सुकट आहे, चांगली साफ केलेली चांगली सुकट आहे, 700 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि हे बारके कावले बघा 400 रुपये. बारकी बारकी पापलेटच आहेत ती, त्याला कावले म्हणतात. ते 400 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि हे पण दादा असतात हा, यांच्याबरोबर हे दादा असतात सगळ्या मार्केटमध्ये. हे दादा ह्या ताई हे तुम्हाला प्रत्येक मंगळवारी ते भेटतील 100%. त्यामुळे सुकी मच्छी तुम्हाला मिळणार आहे आठवडी बाजारात. आणि भिवंडीच्या वेगवेगळ्या आठवडी बाजारात मी तुम्हाला सांगितलं, रविवारी पाडग्याला, बुधवारी खारबावला, शनिवारी सोनाळ्याला आणि मंगळवारी इथे आपल्या कोणगावमध्ये असतात. तिकडे तुम्हाला जिकडे जवळ पडेल तिकडे तुम्ही ही मासे घेऊ शकता. सुके मासे हे पक्के त्या मार्केटमध्ये असणार आहेत सुके मासे घेऊन. इकडे जवळ आहे, सफेदवाला जवळ आहे हा. आणि हा 400 रुपये किलो सांगतात. खाडीचा जवळ आहे हा, 400 रुपये किलोने. एवढा जवळ येईल तुम्हाला किलोमध्ये. किलो भरते. एवढी पिशवी भरणार तुमची किलोमध्ये. आणि 400 रुपये किलो सांगतायत. जास्त घेतले तर थोडाफार रेट होईल, मग किलो घेतला तर रेट होणार नाही. त्याला 3 किलो घेत आहेत म्हणून त्यांना 350 रुपयाने देत आहेत. बाकी रेट होत नाही आहे. आणि चांगला जवळा आहे हा, खाडीचा जवळा. बाजूलाच बघा कलरमध्ये फरक बघा किती येतो जवळ्यामध्ये. ह्याचा कलर बघा आणि ह्याचा कलर बघा, एकदम पिवळा पडलेला म्हणजे हा जुना आहे. आणि हा फ्रेश जवळा आहे. ते थोडे दिवस ठेवलेला जवळा तो पिवळा पडतो हळूहळू बघा. आणि रेटमध्ये पण फरक आहे, 200 रुपये किलो 400 रुपये किलो, डायरेक्ट अर्ध्याचा फरक. जुना जवळ आहे, एकदम चांगला जवळा पाहिजे तर हा जवळा बघा. हे 1000 रुपये किलो बोंबील आहेत. हे बघा सगळे आरनाळ्याचे बोंबील आहेत. अर्धा किलो 500 रुपये. आणि असे लोक लॉटमध्ये मासे घेऊन जातात. पावसाळ्यात ताजे नाही पण सुके मासे भरपूर घेऊन जातात. महिनाभरा संपतील रोज खायला सुरुवात केली तर. पण 1 किलोमध्ये एवढे बोंबील कसे आहेत ते? कसे आहेत ते? 700 रुपये किलो आहेत बोंबील ते. आणि या कर्दी कशी आहे बघा, 650 रुपयाला ही कर्दी मिळेल तुम्हाला. 700 सांगतात पण 650 पर्यंत मिळेल तुम्हाला. जास्त नाहीत, लिमिटेडच आहेत. पावसाळा सुरू आहे पण आहेत मासे मात्र सर्व आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढे माशांची काही कमतरता नाही, म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे सर्व मासे मिळतील सुक्यामध्ये. हे बोंबील होते 700 रुपये किलोवाले छोटे. सगळे आरनाळ्याचे ना बघा, आरनाळ्याचेच बोंबील आहेत सगळे. 700 रुपये किलोने आता हे घेतले ते. इकडे मोदकं पण आहे सुक्यामध्ये. कसा वाटा आहे? 50 रुपये वाटा लावला आहे मोदक्यांचा. किलो घेतले तर 500 रुपयाला. आणि जवळ्याचा वाटा कसा 50च का बघा. जवळ्याचा वाटा पण 50 रुपये लावलेले आहेत. आणि भरपूर आहेत मोदकं. जवळा पण भरपूर आहे. बोंबील आहे, कर्दी आहे. आणि मांदेली कसं आहे? 300 रुपये किलो. बघा सुकी मांदेली पण आहे मार्केटमध्ये. म्हणजे माशांची काही कमतरता नाही मार्केटमध्ये. या तुम्ही कोणगावला पुढच्या मंगळवारी या. आपला व्हिडिओ बघून आजचा मंगळवार गेला संपला, आता पुढच्या मंगळवार आला तर तरी तुम्हाला हे सर्व मासे मिळणार आहेत 100%. मग हे सर्व असतात मावशी लोक इकडे आणि येतातच दर मंगळवारी. तर ठीक आहे मंडळी, असं होतं हे कोणगावचा आठवडी बाजार, सुक्या माशांचा आठवडी बाजार. बाकी पण वस्तू मिळतात इकडे तुम्ही आल्यानंतर, मसाले म्हणा, फळं म्हणा, भाज्या म्हणा. हा आठवडी बाजार आहे ह्या गावचा, कोणगावचा. आणि त्याच्यामध्ये सुके मच्छीवाले असतात आणि खूप प्रमाणात असतात सुके मच्छीवाले. बघा हा दादा आपल्याला नेहमी सांगतो, आपलं नाव घ्या तुम्हाला डिस्काउंट मिळेल. सध्या पावसाळा असल्यामुळे मासेवाले बरेच कमी आहेत, बरीच म्हणजे एकदम 30%च राहिले. आणि पण मासे मात्र सर्व आहेत. मासे 30% नाहीत, मासे 100% आहेत. सगळे मिळतील तुम्हाला, जे हवे तेवढे सगळे. पापलेट, सुरमई, तुमचं घोड सगळं काही मिळेल तुम्हाला. बोलाड आहे, पाकड आहे, सगळं मिळेल तुम्हाला. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला या कोणगावच्या सुक्या मासळी बाजाराचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.